सोलापूर महानगरपालिकेच्या 4 अधिकाऱ्यांकडून बनावट परवाने घेऊन उभारलेल्या बेकायदेशीर इमारतींचे पाडकाम आज मंगळवार 19 मे पासून सुरू करण्यात आले आहे। या संदर्भातील आदेश आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत। त्यानुसार आज मंगळवारी विशेष पोलीस बंदोबस्तात न्यू पाच्छापेठेतील मॅजेस्टिक स्क्वेअर आणि सैफी हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या बिल्डिंगवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईचे दृश्य आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात। आज यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जेसीबी ब्रोकरच्या सहाय्याने ही कारवाई केली जात आहे। दरम्यान महापालिकेत 96 बनावट बांधकाम परवाने उघडकीस आले होते। आयुक्तांनी या इमारतीच्या पाडकामाचे आदेश दिल्यानंतर यातील 35 जणांनी कारवाई थांबविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाने कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला। त्यामुळे पालिका आयुक्तांनी 19 ते 23 मे असे सलग 5 दिवस एकूण 9 इमारतींचे पाडकाम करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानंतर पुढच्या टप्प्यात इतर इमारतींचे पाडकाम होणार आहे।